माझ्यावर काही दबाव टाकण्याचा काही विषय नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतो. मला काय पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी काही फोन केला नाही किंवा मला दबाव टाकला. विठ्ठल परिवारात काय राहिलं नाही ना, आम्ही पक्षावर चाललोय म्हणणारी आता त्यांना परिवार आठवायला लागला का त्यांच्या सोयीसाठी? सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाचा एकमताचा निर्णय झाल्याची माहिती मिळते आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यात झेडपी, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फक्त घड्याळ या चिन्हावरच लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या निर्णयाला विशेष महत्त्व आहे, कारण कालच माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतरच आज अभिजित पाटील यांनी आपली भूमिका उघडपणे जाहीर केली. काल झालेल्या बैठकीत माढा आणि पंढरपूर या दोन्ही तालुक्यांसाठी निवडणूक रणनीती ठरवण्यात आली आणि घड्याळ या चिन्हावरच सर्व उमेदवार निवडणूक लढवतील असा निर्णय झाला. महत्त्वाचं म्हणजे ही माहिती कोणत्याही चर्चेवर आधारित नसून स्वतः आमदार अभिजित पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा आणि ताकद आता स्पष्टपणे समोर येत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे खासदार साहेबांनी सर्व आमदार साहेबांनी आमच्या पक्षाचे नेते असे सर्वत्र बैठक झाली आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी एकत्र लढण्याची निर्णय झाला. मग काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी असं लढण्याचा निर्णय झाला आणि आम्ही आता त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे काही ठिकाणी नाराजी पण पाहायला मिळते आणि जे अपेक्षित उमेदवार होते ते बंडखोरीचे पण होण्याची शक्यता दिसते. नाही, मुळामध्ये काय आहे की अपेक्षित उमेदवारापेक्षा इच्छुक असणं आणि निवडून येणं, जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्या क्रायटेरियानुसार आम्ही त्यांना निवडणुकीची उमेदवारी देणार आहे. जे आमच्याकडे उमेदवार आहेत ते आम्ही एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेणार. आता आमची इच्छुक जे आहेत त्या सगळ्याला घेऊन विश्वासात तो निर्णय घेतला जाईल. विठ्ठल परिवार एकत्र होऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहे. आता तुम्ही जर पक्षाकडून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असेल तर मग विठ्ठल परिवार एकीकरणाचं काय होणार? नाही, मुळामध्ये काय आहे, पक्ष हा आम्हाला त्या ठिकाणी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाशी आम्ही आमदार असल्यामुळं त्याच्यासोबत राहावं लागेल. राहिला विषय मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडनंच कोणाकडनं ऐकलं होतं की विठ्ठल परिवारात काय राहिलं नाही ना, आम्ही पक्षावर चाललोय म्हणणारी आता त्यांना परिवार आठवायला लागला का त्यांच्या सोयीसाठी? मला असं दिसतं बघा, आत्ताच्या दृष्टीने चित्र या तालुक्यात दोनच ठिकाणी दोनच पॅनल उभा राहतील. त्या पॅनलमध्ये औचित्याचा मुद्दा असेल की कोण कुठल्या पॅनलमध्ये जाते आणि कोण कोणाचा विचार सोडून जाते आणि कोण स्वतःच्या उमेदवारीसाठी कोणाकडे लोळावणं घालते. आणि मग ह्याच लोकांनी इतके दिवस त्या ठिकाणी बेबा म्हणून काम केलंय का हे देखील उद्या काळात आपल्याला लक्षात येईल. निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये मुद्दे महत्त्वाचे असतात. कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढली जाते आणि त्या मुद्द्याला त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी कसे प्रभावित होतात आणि जे मुद्दा निवडणुकीमध्ये प्रभावी ठरतो त्या भोवती निवडणूक होती. आता पक्षीय वगैरे माझ्या दृष्टीनं इथं नाही, प्रस्थापित आहेत त्यांच्यावर आमची निवडणूक आहे. त्यामुळं ही निवडणूक पक्षाचा वगैरे लवलेश आणण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक स्थानिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे. त्यामुळे ही स्थानिक मुद्द्यावरती स्थानिक लोकांच्या इथल्या कुडगुड्या आखाड्या याच्यावरती निवडणूक आहे. विठ्ठल परिवाराची एकीकरण जी युती म्हणजे हे आहे परिवार एकत्र, तो फुटण्याच्या मार्गावर आलेला आहे. नाही, ते परिवारात कुठं आहेत असं त्यांनीच म्हणली होती, आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकत होतो. त्यामुळे त्यांनी परिवारात आहेत असं त्यांनीच सांगायला पाहिजे आणि त्यांनी आमचा प्रचार करायला पाहिजे. असतील तर, नसतील तर त्यांची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी पूर्वी सांगितलं विठ्ठल परिवार राहिला नाही तर आम्ही पक्षावर लढणार आहे. मग आता परिवारच काय सांगायचं? भगीरथ बालकेंची भूमिका काय असं? अरे त्यांची भूमिका त्यांना विचारली पाहिजे, मी कशी सांगणार? नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये यापुढील निवडणुका एकत्रित लढणार म्हणून सांगितलं होतं, तर आता भूमिका काय असं? आता त्यांची काय माझी अजून तर चर्चा झाली नाही, त्यामुळे मी आता त्यांच्याबद्दल कसं सांगणार. काल उत्तम जानकर म्हणाले की जयकुमार गोरे की असा सोलापूर जिल्ह्यातील आमदारावरती दबाव टाकते. मुळामध्ये मी काल पण बोललो की कसं आहे, जानकर साहेब आमचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. माझ्यावर काही दबाव टाकण्याचा काही विषय नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. विधानसभेत बघितलं असेल तर सरकारच्या विरुद्ध आवाज उचलतोय.
आणि मी माझी भूमिका मांडते. त्यामुळे त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली, मला काय पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी काही फोन केला नाही किंवा मला दबाव टाकला नाही.